वर कथा कथिता उजेडे, तै विस्मिते मुनिवरे उशिजे प्रभूते। सामर्थ्य वेदकमा निज दर्शनाचे, सांगे सुवेद पतिराज कथा प्रसंगे। बंधूंनो, कथा विषय म्हटलं, मुलाला त्याच्यासारखी कथा सांगत, मोठा व्यक्ती असेल तर त्याच्यासारखी कथा सांगत। भगवंताने 114 दृष्टांत सांगितले। कथा ही रुचकर असते, कथा ही गोड, आंबट, तिखट, खारट अशी वेगवेगळ्या चवीची असते। वेगवेगळे अनुभव आपल्या जीवनामधले आपण टिपत असतो, ती एक कथाच असते जी आपल्या जीवनाची गाथा उलगडून सांगते, तिला कथा असं म्हणतात। कथा हे साहित्य फार जुनं आहे। कसं महाभारत कथा, रामायण कथा, अशा अनेक कथा, उपनिषदातून आलेल्या काही कथा, खूप कथा आहे। कथा विश्व अत्यंत मोठा आहे। या कथा विश्वामध्ये सर्वज्ञ श्री चक्रधर प्रभूंनी ज्या काही कथा सांगितलेल्या आहेत, 114 स्पेशल दृष्टांत, स्पेशल कथा आहेत। लीळा चरित्रामध्येही अशा अनेक कथा आपल्याला ऐकायला मिळतात, वाचायला मिळतात। पंचतंत्र नावाचा ग्रंथ आहे, त्याच्यातही कथेच्या माध्यमातून मुलांना, लहान मुलांना कसं समजून सांगायचं हे सांगितलं गेलेलं आहे। ईसापनीती ही सुद्धा कथाच आहे। त्या कथेच्या माध्यमातून ती नीती प्रकट झालेली आहे। अशा जगामध्ये अनेक प्रकारच्या, मग आता आंध्र माणूस आपल्याकडे येतो, आंध्रातला तेलंगू माणूस, तो मराठीतून बोलतो, त्याची मराठी ट्युनिंग कशा प्रकारची असते नाही का, तो बोलत असेल, त्याला आपल्यासारखं मराठी बोलता येत नाही, मग तो कसा बोलेल? तो जेव्हा एखाद्याला एखादी घटना सांगेल, चक्रधर भगवंत आंध्र देशात गेले, गेल्यानंतर त्या ठिकाणी एका व्यक्तीच्या घरी जाऊन सकाळी सकाळी पहाटे, थंडी कडाक्याची आता जशी पडली अशा पद्धतीची, अशा कडाक्याच्या थंडीमध्ये पहाटे भगवान श्री चक्रधर प्रभू एका महादेवाची भक्ती करणाऱ्या ब्राह्मणाच्या घरी गेले। तिथे गेल्यानंतर भगवंत अगदी सहज आहे, सहज, कुठलाही विकार नाही, कुठला विकल्प नाही, त्या माऊलीच्या अंगावरचं पांघरून आपल्या अंगावर घेतलं आणि तिथे खुशाल झोपून राहिले। पण ती माऊली, तिला कळलं नाही प्रत्यक्ष भगवंत आपल्या दारी आले, नाही समजत माणसाला, तिला नाही कळालं, तिनं आरडाओरडा केला, आपल्या भाषेमध्ये कलमा केला, आपल्या इकडच्या भाषेमध्ये मराठवाडी भाषेत तिनं कलमा केला। आणि कलमा केल्यानंतर ती बाहेर येऊन उभी राहिली, पण गावातले लोक जमा झाले, इकडचे तिकडचे, मग त्यांचा तो आवाज चालू झाला, ते बोलायला लागले एकमेकाशी, वाद संवाद करायला लागले। अय्या कोण आलं रे, याच्या घरामध्ये कोण घुसलं बघा? दुसऱ्या म्हणतो, अरे काय करताय, हे गेलं की तिकडं नदीवर महादेवाला धरून बसलं, तिथं पिंडीचं करतोय बघा पूजा, आणि याच्या घरामध्ये घुसलंय बघा कोण? आता लोकांची सांगायची वाचाव्याची वाचव, एक अरे बरोबर काय करता रे, जाऊन सांगा की त्याला, एखाद्याला त्याला म्हणावं, तुझ्या घरात घुसलं की कोण बाकी जरा, असं म्हटल्यानंतर लोक म्हणले हा बरोबर आहे। आणि मग काही गेले धावत पळत नदीवर, आता ते करत होता, ते महादेवाची पूजा करत होती, याच्यामध्ये त्याचा मंत्र चालू होते, मंत्रघोष करतोय तो, आणि का वेगवेगळे मंत्र म्हणतोय तो, आणि ते पूजेमध्ये इतका दंग आहे, इतका दंग आहे, भक्ती कशी असली पाहिजे शिकायला पाहिजे या माणसाकडून, इतका दंग आहे तो की तो यांचं ऐकायला तयार नाही, त्याच्या कानावर तर येत आहेत, अरे इथं काय बसला रे धरून त्या महादेवाच्या पिंडीला, बघ तुझ्या घरामध्ये घुसलं, पण दादा आप्पा त्याला कार की बाहेर देवाच्या नावाची लागू ना, प्रपंच घ्या रे तुझं, असं म्हणल्यानंतर ती चिडलं, शेवटी चिडल्यानंतर काय केलं, पूजा ठेवली थोडी बाजूला, त्याला वाटलं हे लोक ताण द्यायला लागले जास्त, यांना जरा थंड करावं, ते म्हणे आई घरा कोणाचा, कोणाचा घरा मला सांग की, बोल की कोणाचा, लोक म्हणले तुझं, कोणाची तुझी, तुमचं काय घुसलं ना, लोक म्हणले येडे इल्ला येड बघा इल्ला क्रो, लोक गेले निघून, लोक निघून गेले, हा दादा पाय ना आपले ते पूजा पाठ केली आणि आलो। त्यानंतर तुम्हाला सांगतो, आल्या आल्या यानं पाहिलं, याला राग तर प्रचंड आलेला होता, अरे पत्नीच्या जवळ येऊन कोण माणूस झोपलेला आहे,
त्याला राग प्रचंड आला. पत्नी तर बाहेर आणि ती घाबरली. अय्यो कोण आलं बघा, सकाळी सकाळी माझ्या पाठीमागे येऊन झोपलं बघ हो. माझ्या अंगावर काय येऊन बसलं हो, काय सांगावं, मी खूप घाबरले बाई, काय झालं. तेव्हा ती आगात की तिकडं काय निघलं बघा, लोक उभे झाले तर तिकडे बघू नका तुम्ही, त्यांचं काय चाललं ते चालू द्या तिकडं, तुम्ही मात्र बघू नका. तेव्हा काय झालं, त्या माऊलीनं असं म्हटल्यानंतर त्या माऊलीनं आपल्या पतीला सांगितलं. पती घाबरला प्रचंड, गेला. तो व्यक्ती त्याने बघितलं, श्री चक्रधर प्रभूंनी अंगावर पांघरून घेतलेलं होतं आणि भगवंत मस्तपैकी घोरत होते. काय झालं भगवंताला बाहेर कल्पना नाही, अशा पद्धतीची झोप अशी लागली पाहिजे. भगवंत शांत झोपले आणि त्या वेळेला भगवंताच्या अंगावरचं ते पांघरून ओढलं आणि ओढल्यानंतर भगवंताकडे बघितलं. भगवंताने त्याच्याकडे पाहिलं. नजरेतून प्रेम संचार झाला. तुम्हाला सांगतो, इतका आनंदित झाला तो माणूस, इतका आनंदित झाला तो, अगदी झाला. माझ्या घरी माझं सोमनाथू आलं की हो, माझं मल्लिकाथू आलं, माझं महादेव आलं बघा. लोक येड, काही कळत नाही लोकाला, येड ते काही कळत नाही. अशा प्रकारची लीळा निश्चित तिथे घडली असणार, अशा भाषेत ते झालं असणार. या महाराष्ट्रामध्ये किंवा महाराष्ट्राच्या बाहेर सर्वज्ञ श्री चक्रधर प्रभू जेव्हा जेव्हा जातात, जिथे जिथे जातात, तिथे तिथे ते स्थानिक लोकांच्या भाषेमध्येच सगळं झालेलं आहे. भगवंत कुठेही बोलत नाहीत, पण चक्रधर भगवंत जेव्हा बोलायला लागतात, सिद्धांत समजून सांगतात, तेव्हा ते सिद्धांत श्री चक्रधर भगवंत कथेच्या माध्यमातून समजून सांगतात. ते मी थोडीशी प्रस्तावना करणार आहे. सर्वज्ञ श्री चक्रधर प्रभू कथा सांगतात, याला कारण, दृष्टांत सांगतात याला कारण, सिद्धांत पटवून देण्याची फार जुनी पद्धत आहे ती. सिद्धांत समजण्यासाठी आपल्याला दृष्टांत समजून घ्यावा लागतो, सिद्धांत जर समजत नसेल तर. मग त्यासाठी दृष्टांत म्हणजे गोष्ट. भगवान श्री चक्रधर प्रभू गोष्टी सांगतात. तर गोष्टीच्या माध्यमातून माणसाला समजतं का? हो, समजतं. पंचतंत्रामध्ये एक सुंदर गोष्ट आलेली आहे. ती गोष्ट अशा प्रकारची, विष्णू शर्मा नावाचा ब्राह्मण असतो आणि तो विडा उचलतो आणि तो त्या राजाला म्हणतो की तुझ्या मुलांना मी राज्य करण्या इतकं तुला हुशार बनवून टाकीन, मुलांना चिंता करू नकोस. अशा प्रकारची ती पंचतंत्रातली कथा आहे. आणि ती कथा समजून सांगत असताना त्यांनी प्राण्यांचा वापर केलेला आहे. त्या ठिकाणी प्राण्यांचा वापर, तो गोष्ट सांगतो आणि त्या प्राण्यांचा वापर करून त्यांनी 6 महिन्याच्या आतमध्ये त्या राजाच्या मुलाला राज्य करण्याच्या योग्य बनवलं. अशा प्रकारची सुंदर कथा त्या संग्रह, त्या पंचतंत्रामध्ये 5 तंत्राच्या माध्यमातून ती समजून सांगितलेलं आहे, म्हणून त्याला पंचतंत्र असं म्हणतात. त्यावेळेला त्यातली गोष्ट तुम्हाला छोटीशी सांगतो, कशी असते पहा, कसं समजून सांगता येतं. एकदा काय झालं, सिंह बसलेला आहे, त्याची पत्नी आली सिंहाची. आल्यानंतर जवळ बसल्यानंतर पत्नीला सिंहाच्या तोंडाचा थोडा वास आला. पत्नी म्हणाली, का हो, सकाळी ब्रश केलता का? ब्रश म्हणजे दात घासले होते का? तुमच्या तोंडाचा वास यायला लागला. म्हणजे आता याला वाईट वाटलं. खर तर पत्नीला असं म्हणावं, पण पत्नी काही करू शकत नाही. त्यावेळेस त्याने विचार केला, खरंच माझ्या तोंडाचा वास येतो का? पत्नी निघून गेली. हा बसलेला आहे, समोरून हरिण चाललं. हरणाला बोललो, हरण इकडे ये. ते पळत आलं. काय महाराज, नमस्कार. म्हणले, माझ्या तोंडाचा वास येतो का? म्हणले, महाराज तुमच्या तोंडाचा आणि वास अजिबात नाही. आता एवढं ठीक होतं, पण हे जास्त बोललो. आलं का लक्षात? हे काय म्हणतं, अजिबात नाही महाराज, आणि हळद जर असेल वास तर तो फक्त अत्तराचा वास येतो. हे जास्त सांगायची काय गरज होती, पण जास्त बोललो. हा जास्त बोलल्यामुळे त्या सिंहानं याच्यावर झडप मारली. अरे माझी पत्नी बोलते, ती खोटी बोलते का? माझ्या तोंडाचा वास येतो म्हणून, आणि तू खरा सांगायला लागला, खोटे बोलतोस. मारून टाकलं तुम्हाला सांगतो. आणि त्यानंतर परत विचार करतोय, कोण येतं? सस जवळून चाललं. सशाला सांगितलं, सशा इकडे. सशाला हा प्रकार झोडू पाडून सगळा बघितला. खरं बोललो, मेलो. आपण खोटं बोलू म्हणले. पक्क ठरून आणलं. का रे सशा, माझ्या तोंडाचा वास येतो का? म्हणे, हो महाराज तुमच्या तोंडाचा वास येतो. एवढं ठीक होतं.
पण त्याच्या पुढे बोललोस असं म्हणजे महाराज तुमच्या तोंडाचा वास येतो, इतका बेकार येतो, नरकाण्यासारखा येतो. काय सांगायची गरज होती का? मारून टाकला. अरे माझी बायको म्हणते गोष्ट वेगळी, तू म्हणायला लागला माझ्या तोंडाचा वास येतो म्हणून. विचार केला की अवघड काम आहे. कोलं चाललं होतं, कोल्याने दोन्ही प्रकार पाहिले. कोल्या इकडे ये, ते म्हणे काय झालं महाराज, इकडे ये. माझ्या तोंडाचा वास येतो का? त्याला वाटलं खरं बोललं तरी मरतंय, खोटं बोललं तरी मरतंय. ते म्हणे महाराज गोष्ट काय झाली, सर्दी खूप झाली म्हणे, मला थंडी पडली आणि त्या थंडीत सर्दी झाली म्हणे, आणि सर्दी झाल्यामुळे मला कशाचाच वास येत नाही म्हणे. एकदम नाक जाम झालं. हे बघा म्हणे कसं नाकातून आवाज तरी तो बरोबर जाम होऊन गेला म्हणे. वासच नाही येत, वासच नाही येत. येडं कुठलं म्हणे. येडं जरी म्हणलं पण वाचलं ना ते. म्हणजे आपल्याला कचाट्यातून सुटायचं असेल तर कसं सुटायचं हे त्या पंचतंत्राच्या माध्यमातून शिकता येतं मंडळी.